राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजची बातमी साधीसुधी नाही, कारण अनेक दिवसांपासून ज्या 2 हप्त्यांची वाट पाहिली जात होती त्या दोन्ही हप्त्यांबद्दल आता मोठी हालचाल आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये सुरू झालेली आहे। एकीकडे केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि दुसरीकडे महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना, या दोन्ही योजनांचे पैसे एकाच वेळेला खात्यामध्ये आले तर महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या हातात थेट 4000 रुपये येणार। त्यामुळे आजचा हा संपूर्ण अपडेट तुम्ही शेवटपर्यंत नक्की समजून घ्या, कारण फक्त पैसे किती मिळणार एवढीच बातमी महत्त्वाची नाही, कोणत्या जिल्ह्याचा पहिला नंबर लागू शकतो, कोणाला पैसे मिळणार, कोणाचा हप्ता अडकू शकतो, फार्मर आयडीचा काय संबंध पडणार, ई-केवायसी पूर्ण नसल्यास काय होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा आजच्या यादीत नसेल तर पुढे काय होणार, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। सर्वात आधी मोठी गोष्ट तुम्ही समजून घ्या, नीट पद्धतीने समजून घ्या। पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता, या दोन्ही हप्त्यांचे प्रत्येकी 2000 रुपये असे मिळून महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4000 रुपये जमा होणार आहेत। महाराष्ट्राबाहेरील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता मिळणार। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र केंद्राचा 2000 रुपये आणि राज्याचा 2000 रुपये असा डबल फायदा मिळणार। म्हणूनच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा अपडेट जास्त महत्त्वाचा ठरतोय। पण इथेच सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाच्या खात्यात एकाच मिनिटाला पैसे पडतील असं समजू नका। निधी टप्प्याटप्प्याने पाठवला जातोय। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। त्यानंतर उरलेल्या जिल्ह्यांची प्रक्रिया पुढच्या टप्प्यात होणार आहे। त्यामुळे तुमच्या शेजारच्या गावातील एखाद्या शेतकऱ्याला मेसेज आला आणि तुम्हाला अजून मेसेज आला नाही तर घाबरायचं बिलकुल काही कारण नाही। बँकेची आधार जोडणी, डीबीटीचं मॅपिंग आणि लाभार्थी तपासणी यामुळे प्रत्येकाच्या खात्यात रक्कम दिसण्याच्या वेळेत थोडाफार फरक पडू शकतो। आज सकाळपासून बँकिंग प्रक्रिया सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने निधी वर्ग करण्याचं काम सुरू झाल्याची माहिती दिली जात आहे। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जातील। त्यामुळे मध्ये कोणताही एजंट नाही, कोणाला पैसे देण्याची बिलकुल गरज नाही आणि हप्ता मिळवून देतो असं सांगणाऱ्या व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही। पात्रता पूर्ण असेल आणि तुमची बँकेची माहिती तुम्ही व्यवस्थितपणे भरलेली असेल तर पैसे थेट तुमच्या खात्यात येणार। आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न असेल, माझा जिल्हा त्या 14 जिल्ह्यांच्या यादीत आलाय का? तर पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांची नावं समोर येत आहेत ती एक एक करून तुम्ही समजून घ्या। पहिला महत्त्वाचा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। आता या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यासाठी निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँकेचे मेसेज दिसायला सुरुवात होऊ शकते। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त मोबाईलवर मेसेज आला नाही म्हणून पैसे आले नाहीत असं ठरवू नका। अनेकदा बँकेत जुना मोबाईल नंबर नोंदलेला असतो, त्यामुळे पासबुक अपडेट करून किंवा बँक खात्याचा बॅलन्स पाहून खात्री करून घ्या। पुणे जिल्ह्यानंतर पुढचा महत्त्वाचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, त्यानंतर सांगली जिल्हा। आता या दोन्ही जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची देखील प्रक्रिया पुढे नेली जाते। या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी विशेषतः फार्मर आयडी तपासून घ्यायचा आहे। सरकारकडून मागील काही महिन्यांपासून फार्मर आयडी तयार करण्यावर भर दिला जात आहे। त्यामुळे तुमच्याकडे फार्मर आयडी क्रमांक तयार असेल आणि त्यामधील माहिती सुद्धा बरोबर असेल तर पुढील तपासणीमध्ये अडचण कमी होऊ शकते। फार्मर आयडी बद्दल अजूनही काही जण म्हणतात की माझ्याकडे आधार आहे, 7/12 आहे, बँक खातं आहे, मग फार्मर आयडी कशाला? पण आता शेतीशी संबंधित वेगवेगळ्या योजनांमध्ये शेतकऱ्यांची माहिती एका ठिकाणी जोडायचं काम तीव्र गतीने सुरू झाल्यामुळे फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा बनला आहे। तुमचं नाव, शेतीची माहिती, आधारशी जोडलेली माहिती आणि इतर नोंदी व्यवस्थित असतील तर लाभ मिळण्याची तुमची शक्यता ही जास्त होऊ शकते। त्यामुळे अजून फार्मर आयडी कार्ड तयार केला नसेल तर त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका। यानंतर पहिल्या टप्प्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा। आता या जिल्ह्यात सुद्धा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यासाठी डीबीटीची प्रक्रिया सुरू केली जात आहे। मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा, अर्ज केला म्हणून प्रत्येकालाच हप्ता मिळेलच असं नाही। लाभार्थ्याची पात्रता संगणकीय पद्धतीने तपासली जात आहे। आधारची माहिती, बँकेचं खातं, जमिनीची नोंद, फार्मर आयडी आणि योजनेतील इतर पात्रतेची माहिती तपासल्यानंतरच अंतिम लाभार्थी यादी निश्चित केली जाईल।
त्यामुळे तुमच्या कागदपत्रांमध्ये नावाच्या स्पेलिंगमध्ये किंवा इतर माहितीमध्ये जर फरक असेल तर त्याकडे लगेच लक्ष द्या. यानंतरचे जिल्हे आहेत सोलापूर आणि नाशिक जिल्हा. या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणखी एक महत्त्वाचा नियम लक्षात घ्यायचा आहे. 2026 मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांच्या नमो शेतकरी योजनेच्या पात्रतेबद्दल वेगळी तपासणी केली जाते. ज्या शेतकऱ्याला कर्जमाफी अंतर्गत 2 लाख रुपये, 1,50,000 रुपये किंवा 1 लाख रुपये किंवा त्याचप्रमाणे कर्जमाफीचा थेट फायदा मिळाला आहे, अशा लाभार्थ्यांच्या नमो शेतकरी हप्त्याबद्दल वेगळे पात्रता नियम लागू केले जात आहेत. त्यामुळे कर्जमाफी मिळाली आणि नमोचा हप्ता लगेच दिसला नाही तर सर्वात आधी स्वतःची लाभार्थी स्थिती तुम्ही तपासून घ्या. पण प्रोत्साहनपर लाभ आणि कर्जमाफी यामध्ये फरक आहे हे सुद्धा लक्षात घ्या. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला एखादा प्रोत्साहनपर लाभ मिळालेला असेल तर त्याची पात्रता स्वतंत्रपणे तपासली जाते. त्यामुळे फक्त कोणत्या तरी योजनेत पैसे मिळाले म्हणून नमोचा हप्ता बंद होईल असं स्वतःहून समजू नका. तुमच्या नावासमोर योजनेच्या पोर्टलवर किंवा अधिकृत नोंदीत काय स्थिती दाखवली जात आहे हेच महत्त्वाचं ठरणार. यानंतर आहे आपला जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. जुन्या लाभार्थी यादीतील नावे आणि सध्याची पात्रता यांची पुन्हा तपासणी केली जात आहे. यापूर्वी चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा पात्रतेत न बसता लाभ घेतलेला असेल तर अशा प्रकरणांवर तपासणी होऊ शकते. त्यामुळे आपल्या नावासमोर पात्र अशी स्थिती दिसते का हे पाहणं सुद्धा गरजेचं बनलंय. चुकीच्या मार्गाने लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे यादीतून काढली जाऊ शकतात. त्यामुळे योग्य कागदपत्रे आणि खरी माहिती देणं हाच सर्वात सुरक्षित मार्ग ठरतो. तपासणी प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने खात्यांची तपासणी करण्यात येत आहे. जवळपास 18 लाख नोंदी पात्रतेच्या वेगवेगळ्या कारणांमुळे तपासणीच्या बाहेर गेल्याची माहिती सांगितली जात आहे. त्यामुळे प्रत्येकाला हप्ता मिळणारच असं समजून न चालता स्वतःची पात्रता तपासणं खूप गरजेचं बनलंय. कारण आज अनेकदा असं होत आहे की गावातल्या एका शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले की बाकी सगळे लगेच बँकेत धाव घेतात. पण प्रत्येक शेतकऱ्याची नोंद वेगळी असते. एकाच गावात 2 शेतकऱ्यांपैकी एकाला पैसे मिळू शकतात आणि दुसऱ्याचा हप्ता कागदपत्रांच्या कारणामुळे अडकू शकतो. यानंतर आहे आपला धुळे आणि नंदुरबार जिल्हा. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते. राज्यातील लाखो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ पोहोचवण्याचं काम टप्प्याटप्प्याने केलं जात आहे. शेतकऱ्याच्या हातात 4,000 रुपये आले तर शहरात बसलेल्या माणसाला ही रक्कम छोटी वाटू शकते. पण गावाकडच्या घरात याच 4,000 रुपयात खताची पिशवी येते, औषधाचा खर्च निघतो, डिझेल भरता येते, घरात किराणा आणता येतो किंवा मुलांच्या शाळेचा एखादा खर्च भागतो. म्हणून छोटासा वाटणारा हा हप्ता शेतकऱ्याच्या हातात योग्य वेळी पडला तर त्याची किंमत वेगळीच असते. यानंतरचा जिल्हा आहे रायगड जिल्हा. आता रायगड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील या प्रक्रियेचा लाभ मिळणार आहे. पण उत्पन्नाशी संबंधित माहिती चुकीची देऊ नका. पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं एवढीच एकच पात्रता नसते. संबंधित योजनेचे उत्पन्न आणि इतर पात्रता निकष तपासले जातात. वार्षिक उत्पन्नाची माहिती, जमीन नोंद आणि इतर सरकारी नोंदी यामध्ये मोठा फरक आढळला तर अर्ज तपासणीमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला किंवा इतर कागदपत्रात चुकीची माहिती नोंदवली असेल तर पुढे अडचण निर्माण होऊ शकते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फार्मर ID बद्दल विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. फार्मर ID बनवताना दुसऱ्याची जमीन, चुकीचा आधार क्रमांक, चुकीची वैयक्तिक माहिती किंवा बनावट कागदपत्र वापरणं पुढे मोठी अडचण निर्माण करू शकते. संगणकीय तपासणीमध्ये माहिती जुळली नाही तर अशा नोंदी थांबवल्या जाऊ शकतात. म्हणून गावात कोणी पैसे घेऊन लगेच फार्मर ID कार्ड काढून देतो असं सांगत असेल तर त्याला आधारचा OTP किंवा बँकेची गोपनीय माहिती बिलकुल देऊ नका. आता नंतरचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची माहिती सुद्धा समजून घ्या. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना DBTच्या माध्यमातून रक्कम पाठवण्याची प्रक्रिया केली जात आहे. पण eKYC हा सर्वात महत्त्वाचा भाग ठरतो. PM किसानचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केलेली असणं गरजेचं आहे. तुमची eKYC पूर्ण झाली असेल, आधार क्रमांक योग्य असेल, आधारशी तुमचा मोबाईल नंबर संबंधित प्रक्रियेसाठी उपलब्ध असेल आणि बँकेच्या खात्याची माहिती तुमची योग्य असेल तर तुमचा हप्ता अडकण्याची शक्यता खूप कमी आहे. फक्त आधार बँक खात्याला दिला एवढ्यावरच काम संपत नाही. बँक खातं DBTसाठी सक्रिय असणं आणि NPCI मॅपिंग योग्य खात्यावर असणं हे देखील महत्त्वाचं ठरतं. काही शेतकऱ्यांची 2-3 बँकेची खाती असतात.
त्यांना वाटतं की PM किसानचे पैसे एका खात्यात येतील, पण DBTचं मॅपिंग दुसऱ्या खात्यावर झालेलं असतं. अशा वेळी ज्या खात्यात आपण पैसे शोधत बसतो त्या खात्यात आपल्याला काहीच दिसत नाही आणि दुसऱ्या खात्यात हप्ता आधी जमा झालेला असतो. म्हणून तुमची 2 किंवा 3 बँकेची खाती असतील तर प्रत्येक खात्याची तुम्ही चौकशी करून घ्या. यानंतरचा जिल्हा आहे पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया समजून घ्या. तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक, HDFC बँक, ICICI बँक यापैकी कोणत्याही बँकेमध्ये असेल तर निधी थेट तुमच्या खात्यात येऊ शकतो. कोणती बँक आहे यापेक्षा खातं सक्रिय आहे का, आधार लिंक आहे का आणि NPCI मॅपिंग योग्य पद्धतीने झालेलं आहे का हे जास्त महत्त्वाचं ठरतं. काही जण फक्त मोबाईलचा मेसेज पाहतात, मेसेज आला नाही की पैसे आले नाहीत असं समजतात. ही चूक करू नका. ज्यांचा मोबाईल नंबर काही वर्षांपूर्वी बदलला असेल त्यांनी खास लक्ष द्यायचं आहे. जुनाच नंबर बँक खात्यावर असेल तर हप्त्याचा मेसेज त्या जुन्या नंबरवर जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या हातातल्या मोबाईलवर मेसेज आला नाही म्हणून लगेच योजना बंद झाली आहे असं बिलकुल समजायचं नाही. पासबुक प्रिंट करून घ्या, ATM मधून बॅलन्स तपासा किंवा बँकेत चौकशी करा. गावातील CSC केंद्रावर माहिती पाहताना फक्त विश्वासू आणि अधिकृत केंद्राची मदत घ्या. यानंतर या पहिल्या टप्प्यातील उरलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी सुद्धा निधी वाटपाची प्रक्रिया केली जात आहे. पहिल्या 14 जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उरलेल्या जिल्ह्यांचा पुढचा टप्पा सुरू होईल. त्यामुळे आजच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव दिसत नसेल तर हप्ता हातून गेला असं समजू नका. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असल्यामुळे पहिला आणि पुढचा टप्पा अशा पद्धतीने प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्यामुळे तुम्ही थोडासा संयम ठेवा. स्वतःची पात्रता आणि बँकेची माहिती व्यवस्थित ठेवणं हे जास्त महत्त्वाचं ठरेल. आता या पहिल्या टप्प्यातील शेवटच्या भागाकडे गेल्यावर अशा प्रकारे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर असे एकूण 14 जिल्हे पहिल्या टप्प्याच्या चर्चेत येतात. तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत असेल तर बँक खात्याची स्थिती तपासत राहा. नाव नसेल तर पुढच्या टप्प्याकडे लक्ष ठेवा. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सुद्धा समजून घ्या. सोशल मीडियावर नमो शेतकरी आणि PM किसानचा हप्ता वाढून थेट 6,000 रुपये मिळणार. एका हप्त्यात मोठी वाढ झाली, प्रत्येक शेतकऱ्याला वेगळी अतिरिक्त रक्कम मिळणार असे अनेक पोस्ट फिरत असतात. अशा कोणत्याही पोस्टवर लगेच विश्वास ठेवू नका. व्हॉट्सॲपवर आलेला मेसेज, यूट्यूबवरील फोटो किंवा कोणाच्या मोबाईलवर आलेला फॉरवर्ड हा सरकारी निर्णय बिलकुल मानायचा नाही. अधिकृत योजनेमध्ये जितका हप्ता निश्चित केलेला असेल तितकीच रक्कम खात्यात जमा होईल. त्यामुळे 2,000 रुपयांच्या हप्त्याला कोणी अचानक 6,000 रुपये सांगत असेल तर अधिकृत माहिती तपासल्याशिवाय विश्वास ठेवू नका. आता तुमच्या खात्यात 4,000 रुपये येण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी पूर्ण असल्या पाहिजे हे अगदी सोप्या शब्दात समजून घ्या. सर्वात आधी eKYC पूर्ण असली पाहिजे. त्यानंतर आधार क्रमांक आणि योजनेतील नाव एकसारखं असणं गरजेचं ठरतं. बँक खात्यातील नाव आणि आधारवरील नावामध्ये खूप फरक नसला पाहिजे. आधार बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. NPCI DBT मॅपिंग सक्रिय असणं सुद्धा महत्त्वाचं ठरतं. फार्मर ID तयार केला असेल तर त्यातील माहिती योग्य असली पाहिजे. 7/12 आणि जमीन नोंदी अपडेट असल्याच पाहिजेत. बंद झालेलं किंवा निष्क्रिय बँक खातं योजनेला जोडलेलं असेल तर ते तुम्ही दुरुस्त करून घ्या. विशेषतः लग्नानंतर नाव बदललेल्या महिलांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. आधारवर एक नाव, बँकेत दुसरं नाव आणि जमीन नोंदी मात्र तिसऱ्याच नावाने असतील तर संगणकीय तपासणीमध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे शक्य तितकी माहिती एकसारखी करून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. गावाकडे अनेकदा छोट्या स्पेलिंगच्या चुका वर्षानुवर्ष तशाच राहतात, पण आता सरकारी योजना डिजिटल पद्धतीने जोडल्या जात असल्यामुळे या छोट्या चुका पुढे मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. आणखी एक सावधानतेची गोष्ट कायम लक्षात ठेवा. PM किसानचे पैसे आणून देतो, नमो शेतकरीचा हप्ता सुरू करून देतो, फार्मर ID मंजूर करून देतो असं सांगून कोणी फोनवर OTP मागितला तर तो बिलकुल देऊ नका. बँकेचा पिन, ATM नंबर, CVV नंबर किंवा मोबाईलवर आलेला OTP कोणालाही बिलकुल सांगू नका. सरकारचा हप्ता मिळवण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे द्यायची गरज नसते. शेतकरी पैशासाठी महिनोन्महिने वाट पाहतो आणि नेमक्या त्याच वेळी फसवणूक करणारे लोक संधी शोधत असतात. त्यामुळे हप्ता मिळण्याच्या आनंदात आपल्या खात्यातले जुने पैसे सुद्धा तुम्ही गमावू शकता. आता शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा लक्षात घ्या.
महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांसाठी पीएम किसानचा 24वा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळून प्रत्येकी 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये मिळण्याचा हा डबल फायदा ठरतोय. महाराष्ट्राबाहेरील शेतकऱ्यांसाठी पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता महत्त्वाचा नक्कीच ठरेल. पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांची प्रक्रिया आणि त्यानंतर उरलेल्या जिल्ह्यांची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे. त्यामुळे आज पैसे आले नाहीत म्हणून लगेच निराश होऊ नका. पैसे येण्याआधी आपलं एक छोटंसं काम नक्की करून ठेवा. KYC पूर्ण आहे का ते पहा. फार्मर ID कार्ड तयार आहे का ते सुद्धा चेक करा. आधार बँकेशी जोडलेला आहे का ते पहा. NPCI मॅपिंग कोणत्या खात्यावर आहे ते तपासा. तुमच्या बँक खात्याचा मोबाईल नंबर सध्याचा आहे का ते सुद्धा चेक करा. 7/12 आणि इतर जमीन नोंदीत नाव बरोबर आहे का ते तपासा. या छोट्या गोष्टी आधीच व्यवस्थित ठेवल्या तर हप्ता जमा झाल्यावर तुम्हाला विनाकारण बँकेचे फेरे मारावे लागणार नाही. गावाकडच्या घरात पैसा येण्याचा मेसेज छोटा असतो पण त्या मेसेजच्या मागची आशा मात्र मोठी असते. कोणाच्या शेतात औषध फवारायचं असतं, कोणाला खतं आणायची असतात, कोणाला ट्रॅक्टरचं भाडं द्यायचं असतं, तर कोणाच्या घरात किराण्याची गरज असते. म्हणून सरकारच्या योजनांचा लाभ योग्य पात्र शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. तुमचा हप्ता जमा झाला तर फक्त स्वतःपुरती माहिती ठेवू नका. शेजारच्या शेतकऱ्याला मोबाईलवर जर त्याचा स्टेटस पाहता येत नसेल तर त्याला योग्य पद्धतीने माहिती समजून सांगा. आणि तुमचा जिल्हा पहिल्या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसेल तर काळजी करू नका. पुढच्या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांची प्रक्रिया सुद्धा पूर्ण केली जाईल. त्यामुळे घाईघाईने कोणत्याही अफवेला बळी पडू नका. अधिकृत माहिती तपासा, आपली कागदपत्र तयार ठेवा आणि बँक खातं व्यवस्थित ठेवा. कारण पात्रता पूर्ण असेल तर तुमचा नंबर आला की रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात पोहोचणार. तर मित्रांनो, आजच्या या छोट्या अपडेटमध्ये आपण पीएम किसानचा 24वा हप्ता, नमो शेतकरीचा 9वा हप्ता, महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना मिळणारे असे एकूण 4,000 रुपये, पहिल्या टप्प्यातील 14 जिल्हे, फार्मर ID, KYC, आधार लिंक, NPCI मॅपिंग, कर्जमाफीशी संबंधित पात्रता आणि हप्ता अडकण्याची महत्त्वाची कारणं पूर्ण डिटेलमध्ये समजून घेतली. अशा शेतकऱ्यांच्या कामाच्या आणि पैशांशी थेट जोडलेला नवीन अपडेट सर्वात आधी समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओची माहिती उपयोगाची वाटली तर आपल्या गावातील आणि ओळखीतील शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आता आपण पुन्हा भेटूया अशाच एका मोठ्या आणि कामाच्या अपडेटसह. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला तुम्ही ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.